मित्र-मैत्रिणींनो, काही घरांमध्ये लक्ष्मी कायम टिकते आणि काही घरांमध्ये ती येऊन लगेच निघून जाते. कारण त्या घरांमध्ये लक्ष्मी पूजनाच्या वेळी या 5 शुभ वस्तू नसतात. ज्या लक्ष्मी पूजनाच्या वेळी ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं. त्या 5 वस्तू कोणत्या? चला जाणून घेऊया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे श्रीयंत्र. लक्ष्मी देवीचं प्रतीक असलेलं श्रीयंत्र घरात ठेवणं म्हणजे धन आणि स्थैर्याचा आशीर्वाद मिळवणं. ते पूजेच्या वेळी नक्की असावं. त्यानंतर कौतुकमणी किंवा गोमती चक्र. हे देवी लक्ष्मींचं अत्यंत प्रिय वस्त्र मानलं जातं, ज्यामुळे धनसंपत्ती टिकून राहते. त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे तांब्याचा कलश. कलश म्हणजे घरात देवीचं स्थायी निवासस्थान. पाणी, नारळ आणि पानं ठेवून कलश सजवा. हे लक्ष्मी देवींचं स्वागत मानलं जातं. त्यानंतर चौथी वस्तू म्हणजे सोनं किंवा चांदीचा नाणं. धनत्रयोदशीला विकत घेतलेले सोनं किंवा चांदीचं नाणं लक्ष्मीपूजनात नक्की ठेवलं जातं. याने धन वाढते. सगळ्यात महत्त्वाची 5वी वस्तू म्हणजे कमळाचं फूल किंवा बीज. कमळ हे लक्ष्मी मातेचं आसन आहे, ज्यामुळे पूजनात कमळ ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. कमळ नसेल तर कमळ गठ्ठ्याचा मणी बाजारात मिळतो, तोही आणू शकता. या 5 वस्तू पूजनात ठेवल्या की देवी लक्ष्मी प्रसन्न राहते आणि कधीच घर सोडत नाही. ही माहिती आवडली असेल तर जय लक्ष्मी माता कमेंट नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा.